करोड रुपये कोणाला नको आहे, लोकांनी सगळ्यांना समज. पण 10 करोड रुपये मिळण्यासाठी जी गुंतवणूक लागते ती गुंतवणूक करून थांबायची किती जणांची तयारी हो? हा फार मोठा प्रश्न आहे. हा स्वतःला विचारा. मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. आता तुम्ही जर 25,000 तुमची एसआयपी ची गुंतवणूक जर स्टार्ट केली तर 25,000 रुपये आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही फक्त जास्त नाही फक्त 10% दरवर्षी जर स्टेपअप केली. स्टेपअपचा अर्थ की तुम्ही केलेली गुंतवणूक बेसिकली 25,000ची आणि दरवर्षी जसं तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल तसंच तुमच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होईल. ऑटोमॅटिकली असतं ते. तर त्याला आपण स्टेपअप एसआयपी म्हणतो. तर तुम्ही 25,000 पासून 25,000 पासून ही गुंतवणूक स्टार्ट करता आणि दरवर्षी फक्त 10% ने इन्क्रीमेंट करता. तर मी तुम्हाला याचं विभाजन करून वेगवेगळ्या वर्षांमध्ये त्याची किती अमाऊंट होते ते तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, आता जे कॅल्क्युलेशन सांगत होतो तर 25,000 रुपयाची एसआयपी जर 5 वर्ष भरले तर टोटल आपण बोलतोय 15 लाख रुपये. त्याची व्हॅल्यू येते 20,28,000 रुपये. हे जर आहे आपण फक्त 12% कॅल्क्युलेशन करतोय. ओके, 12% तुमची जर एसआयपी इन्व्हेस्टमेंट ग्रो झाली 5 वर्षांसाठी 25,000चे तुम्ही भरताय 15 लाख रुपये दर महिन्याचे 25,000च्या हिशोबाने आणि 5 वर्षांमध्ये ती व्हॅल्यू येते 20,28,000. पण हीच जर एसआयपी दरवर्षी तुम्ही फक्त आणि फक्त 10% वाढवली तर 18,32,000 रुपये तुम्ही भरताय आणि या 18 लाखाची व्हॅल्यू 24,23,000 येते. हेच जर तुम्ही 10 वर्षाची एसआयपी केली तर 30 लाख रुपये तुम्ही भरताय, त्याची व्हॅल्यू येते 56 लाख रुपये. आणि हेच जर तुम्ही 10% स्टेप केले तर 47 लाख भरताय आणि त्याची व्हॅल्यू येते 41,72,000. 15 वर्षांसाठी तुम्ही 25,000 रुपये दर महिन्याला भरला तर 45 लाख रुपये तुम्ही टोटल एकंदरीत भरताय आणि 45 लाखाची किंमत टोटल मॅच्युरिटी अमाऊंट येते 1,18,00,000 रुपये. आणि याला जर तुम्ही स्टेपअपने केला तर स्टेपअपने तुम्ही 95 लाख रुपये भरताय आणि ह्याची व्हॅल्यू येते 2 करोड रुपये. 20 वर्षांमध्ये तुम्ही 60 लाख रुपये भरता टोटल प्लेन 25,000 रुपयाच्या एसआयपी ने आणि त्याची मॅच्युरिटी अमाऊंट येते 2 करोड 20 लाख. आणि याला जर तुम्ही 10% ने इन्क्रीमेंट केली तर 1,71,00,000 रुपये तुम्ही टोटल भरताय आणि त्याची व्हॅल्यू येते 4 करोड 65 लाख. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने तुमची एसआयपी स्टार्ट करायची असेल तर या व्हिडिओला स्टार्ट एसआयपी असं कमेंट करा.